आपल्याला असं वाटतं की भगवंत सगळ्यांना मोक्ष देतात, मात्र ते तसं नाही. एखाद्या माणसाकडे भरपूर धनसंपत्ती असेल, ऐश्वर्यशाली असेल, एखादा राजा असेल, हे भोग सुद्धा भगवंतानीच त्याला दिलेले आहेत. मात्र तो ही जाणीव ठेवेल नाही ठेवेल ही गोष्ट वेगळी. तो असं समजेल की हे माझं आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. आणि दुसरे अशी लोक असतात जे ट्रस्टी म्हणून वागतात की ही भगवंतांची संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्या कार्यामध्ये विनियोग करतात. त्यामुळे भगवंत सगळ्यांना मोक्षच देतात असं काही नाही. काहींना मोक्ष नको सुद्धा असतो. बिभीषण जो आहे त्याला राज्य हवं होतं. ज्यावेळी इंद्रजितानं नागपाशानं प्रभू श्रीरामचंद्रांना बांधलं, त्यावेळी राम असं म्हटले नाहीत की अरे अजून सीतेची प्राप्ती नाही, अजून रावण मेला नाही, असं म्हटले नाहीत. ते म्हणले बिभीषणाला अजून राज्य दिलं नाही, ते राज्य द्यायचं राहिलेलं आहे. ज्यावेळी सीता मिळाली, रावण मारला गेला, बिभीषणाला राज्य दिलं आणि ते अयोध्येत आले, त्यावेळी राम म्हणायला लागले की अजून जटायू हे सगळं पाहायला हवा होता. हा भोग जो आहे तो भोगायला जटायू हवा होता. त्यामुळे प्रभू सगळ्यांना मोक्ष देतात असं नाही. एखादा निष्काम अधिकारी असेल तर तो मोक्ष प्राप्तीचीच इच्छा करतो. मात्र प्रभूंच्या आज्ञेत राहून तुम्हाला राज्य हवं असेल, भोग हवा असेल, तर तो देणारा सुद्धा भगवंतच आहे.